ही आहे तवसाळ फेरी बोट आणि ती गुहागर या बाजूला गुहागर आणि पलीकडे रत्नागिरी या दोन तालुक्यांना जोडते आणि समोर दिसतंय ते जयगड बंदर आहे. नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जयगड किल्ला आणि कराटेश्वर मंदिर. किल्ल्याला खंदक आहे, त्यामुळे शत्रू सैन्य डायरेक्ट किल्ल्यामध्ये प्रवेश नाही करू शकत. किल्ल्याचं महाद्वार आम्ही इकडे गणपती पण आलोय आता जेटीनं हे राहणार जयगडला आलो होता. खालच्या 2 रूम ठेवा. हा आहे महादरवाजा आणि इथे आहे दारुगोळा कोठार. या 2 विहिरी आहेत किंवा तलाव आणि हा आहे राजवाडा. हे आहे गणपतीचं मंदिर आणि दीपमाळ. या गणेश मंदिरातच बाजूला आहे हनुमान. किल्ल्याचा इतिहास असा आहे, 12व्या शतकात भोजराजांनी हा किल्ला बांधला असावा असा इतिहासकार सांगतात. त्यानंतर संगमेश्वर नाईक आहे, त्यांच्या ताब्यात बरीच वर्ष हा किल्ला होता आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या आमदानीतही हा किल्ला होता आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांची इथे सत्ता होती. असा एकदम ऐतिहासिक असा हा किल्ला आहे. ही समोर दिसते ही किल्लेकर बाबा समाधी आहे. या समोर दिसत आहेत ह्या घोड्याच्या पागा आहेत आणि या आहेत 2 जुळ्या विहिरी. दोघींनाही पाणी नाही आहे. ही पण घोड्याची पागा आहे, लगेच कळतं. आणि हा काय बाहेर जायचा दरवाजा आहे, चोर दरवाजा आहे का? हां, बाहेर आलो. इकडे खाली आहे शास्त्री नदीची खाडी, जयगड खाडी. आणि या आहेत बुरुजावर चढायला पायऱ्या. चला आपण बुरुजावर पायऱ्यांनी चढत जाऊया. तटबंदीवर चढायला पायऱ्या. पोहोचलो वर. किल्ला म्हणजे भारी असतो एकदम, काम सगळं. हे जिंदाल कंपनी. हे असे ओपनिंग ठेवलेले असतात, तिथनं तोफा बाहेर काढायच्या आणि मारा करायचा शत्रूवर. इकडे पण आहे. आणि हे काय माहिती का, इथनं बंदुका हे करायच्या, रोखायच्या. आणि हा एक खंदक. हे इथे हा चॅनल कसला आहे काय माहिती. हा इथे तुफांचा गाडा फिरवायला काय माहिती.
हे प्राचीन असं कराटेश्वर आहे आणि ही शास्त्री नदीची खाडी आहे. एकदम असा निसर्गरम्य असा हा परिसर आहे. इकडे खाली गंगा कुंड आहे. अशा तऱ्हेने कराटेश्वराच्या पवित्र ठिकाणी हा व्लॉग मी इथेच संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.